तुमच्या बाळाला पोटात जंत झाले आहेत का? बाळाचं पोट सतत दुखतंय का? किंवा शीच्या आजूबाजूला खूप जास्त इचिंग होतंय का? हे सगळं जर होत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न असेल की ह्या बाळांना असे जंतू का होतात? पोटामध्ये असे जंतू होण्याची मेन 3 कारणं आहेत. उघड्यावरती शौचास बसल्याने ते शौच किंवा शी ती मातीमध्ये मिसळते. ह्या मातीमध्ये जेव्हा आपण जातो, हात वगैरे लहान मुलं घालतात, खेळतात, पायाला हे जंतू चिकटून येतात आणि अशा प्रकारे पाणी आणि त्यामार्फत आपल्या तोंडावाटे आपल्या शरीरामध्ये जातात. हे एक कारण झालं. दुसरं कारण असं आहे की वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे ही व्यवस्थितपणे धुवून न घेतल्यामुळे सुद्धा हे जंतू बाळाच्या किंवा अगदी ॲडल्ट म्हणजे मोठ्या लोकांच्याही पोटामध्ये जातात. आणि तिसरा मार्ग आहे ते म्हणजे खूप साऱ्या लहान मुलांना माती किंवा वेगवेगळे नॉन एडिबल सबस्टन्सेस खाण्याची सवय असते आणि त्यामधूनही हे जंतू त्यांच्या पोटामध्ये जातात. पोटात जंतू झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात ही आता आपण पाहूया. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण आहे ते म्हणजे बाळाचं पोट दुखतं. बाळ खूपदा कंप्लेन करतं की माझं पोट दुखतंय. या व्यतिरिक्त बाळाला खाणं लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे खाण्याची इच्छा कमी होते. या व्यतिरिक्त एक जंतू आहे ज्याचं नाव आहे पिनवर्म. याची खासियत किंवा एक वेगळेपण म्हणजे शक्यतो रात्रीच्या वेळी बाळांना शीच्या जागी खाज होते, इचिंग होतं. कारण या ठिकाणी हे पिनवर्म रात्रीच्या वेळी बाहेर येतात आणि बाळांना बाईट करतात, चावा घेतात. त्यामुळे त्यांना इरिटेशन, इचिंग त्या एरियामध्ये होतं. असे सिम्पटम्स आपल्याला बाळामध्ये जंतू झाल्यामुळे दिसतात. आता याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं हे आपण पाहूया. आता हे प्रिव्हेंट कसं करायचं म्हणजे याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय कसे करायचे? तर ज्या मार्गाने हे जंतू आपल्या शरीरामध्ये येतात तेच आपल्याला थांबवावं लागेल. त्याचा पहिला उपाय म्हणजे उघड्यावरती शौचास बसणं बंद करायला हवं. दुसरी गोष्ट, चालत असताना, मातीतून वगैरे जात असताना चप्पल किंवा कोणतंही प्रोटेक्शन असावं. उघड्या पायांनी कुठेही चालू नये. तिसरा उपाय म्हणजे हात धुणे. हा अगदी सोपा, सरळ मार्ग असेल तरी याचे खूप फायदे आहेत. प्रत्येक वेळी हात शी धुण्याच्या आधी आणि शी धुतल्यानंतरही हात स्वच्छ धुवायचे. तसेच खाताना, खाण्याच्या अगोदर आणि खाल्ल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवायला हवे. हे एक गोष्ट जरी फॉलो केली तरी खूप साऱ्या प्रमाणात आपण हे जंतू कमी करू शकतो. चौथा उपाय म्हणजे नेल्स कट करायला हवेत. खूपदा लहान मुलांच्या नखांमध्ये या जंतूंची अंडी किंवा हे जंतू साठलेले असतात. ते अगदी डोळ्यांनी दिसत नाहीत परंतु ते असतात. बाळ जेव्हा खातं किंवा तोंडामध्ये हात घालतं तेव्हा हे जंतू बाळाच्या पोटामध्ये जातात. आणि पाचवा उपाय म्हणजे वेगवेगळी फळे आणि भाज्या खायला घेण्यापूर्वी ती अगदी स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवायला हवीत. आता आपण या जंतू झाल्यानंतर काय उपाय करता येतो ते बघूया. याच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे एक औषध आहे आणि त्याचं नाव आहे अल्बेंडाझोल. हे औषध आपल्याला 1 ते 2 वर्ष या वयोगटातील मुलांना 200 मिलीग्रॅम इतकं द्यायचं आहे. हे 200 मिलीग्रॅम सिरप 5 ml इतकं असतं. 5 ml बाळाला आपल्याला एकदा द्यायचं आहे. शक्यतो रात्री झोपताना द्यावं. जर बाळ 2 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलांना हे औषध 400 मिलीग्रॅम म्हणजेच 10 ml द्यावं लागेल किंवा 400 मिलीग्रॅमच्या टॅबलेटही मिळतात. त्या आपण मुलांना देऊ शकतो. हा त्यांचा प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डोस झाला. जर बाळांना जंत झाले असतील आणि आपल्याला ते ट्रीट करायचं असेल
तर आपल्याला हा 1 डोस द्यायचाच आहे. याशिवाय दुसरा डोस 14 दिवसांनी रिपीट करायचा आहे. म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला जर आपण दिला असेल तर 15 तारखेला दुसरा डोस द्यायचा आहे, ज्याच्यामुळे हे जंत पूर्णपणे त्यांचा नायनाट होईल. शक्यतो प्रतिबंधात्मक डिवॉर्मिंग म्हणजेच जंतुनाशक जे आपण देणार आहे हे 6 महिन्यातून एकदा द्यायला हवं. हे जंतूंचं औषध अंगणवाडी, शाळा आणि दवाखान्यामध्ये खूपदा मोफत दिलं जातं. जर तुमच्या मुलाला हे मोफत मिळालं असेल तर प्रत्येक वेळी देण्याची गरज नाही. पुन्हा आपण 6 महिन्यानंतर डिवॉर्मिंग करू शकतो. नॅशनल डिवॉर्मिंग डे हा 10 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो आणि त्या दिवशीसुद्धा अनेक ठिकाणी अल्बेंडाझोलचे टॅब्लेट्स वाटले जातात. तर हे डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या बाळाच्या पोटात जंत झाले असतील तर तुम्ही हे सर्व नक्की फॉलो करा आणि अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.